राम राम, जय श्रीराम। मी राजेंद्र रमेश गावित, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष नंदुरबार। कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, दिनांक 27 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या नवीन जिल्हा अध्यक्ष निवडीसाठी प्रदेश स्तरावरचे निरीक्षक आले असताना जिल्हाभरात 90% पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना प्रस्थापित असलेल्या नेत्यांनी कळू दिलं नाही। या निरीक्षकांमध्ये माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारतीताई पवार व जळगाव लोकसभेच्या खासदार मान्य स्मिताताई वाघ होत्या। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सायंकाळी निरीक्षक आल्याचं कळतं, यापेक्षा दुर्दैवाची कोणती गोष्ट। मित्रांनो, हे जे प्रस्थापित लोक आहे, स्वतःला सुपर पॉवर समजतात, फक्त त्यांचे चमचे आणि चाटुकारिता करणाऱ्यांनाच माहिती देतात आणि बाकीच्या कार्यकर्त्यांना ते जवळ बोलावत नाही। आणि त्यामुळे गेल्या 3-4 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे संघटन उभे राहू शकले नाही। आम्ही वेळोवेळी या विषयात चिंतन करत होतो की सांगायचं कोणाला, आणि म्हणून आता नवीन जे प्रदेश स्तरावर जे कार्यकारी अध्यक्ष आहे माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांना सुद्धा मी सांगितलेलं आहे की आपल्याला जर संघटन मजबूत करायचं असेल तर सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालेल असं जिल्हा अध्यक्ष पाहिजे आणि त्याच्यानंतर संघटन वाढेल। 27 एप्रिल पूर्वी पण ज्या तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्या, ह्या फक्त आणि फक्त विजय चौधरींच्या जवळचे जे चमचेगिरी करतात त्यांच्या झालेल्या आहे। त्याच्यातले खूप कार्यकर्त्यांना भाषणसुद्धा करता येत नाही, ते संघटन काय करतील। त्यामुळे हा जो व्हिडिओ मी पाठवतोय, हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा आणि भारतीय जनता पार्टी सरकार जे चांगले काम करते अशा हे काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चांगले पदाधिकारी आणि चांगला जिल्हा अध्यक्ष प्रदेश स्तरावरून दिला गेला पाहिजे, तरच अन्यथा संघटन कोलमडून पडेल असे मी सांगू इच्छितो। राम राम, जय श्रीराम।